मुंबई आणि उपनगरात आज 5व्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मात्र मतदान केंद्रावर लागलेल्या रांगांमुळे मतदारांना मोठा मनस्ताप सहन करायला लागला. संथगतीने झालेल्या मतदानावरती अनेक नेत्यांनी टीकास्त्र देखील डागलेलं आहे. पाहूयात याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. मतदान केंद्रांवर रांगाच रांगा. तासनतास ताटकळले मतदार. मतदान रेंगाळलं, मतदार नाराज. राज्यातील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडलं. मुंबई आणि उपनगरातील मतदारसंघांचाही यामध्ये समावेश आहे. मात्र संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळे मतदारांना तासनतास रांगेत ताटकळावं लागलं. मुंबई आणि उपनगरात अशा अनेक घटना समोर आल्या. पवईमध्ये 2 मतदान केंद्रांवर अत्यंत धीम्या गतीने मतदान झालं. त्यामुळे मतदारांना काही तास रांगेत ताटकळावं लागलं. मोठ्या रांगा आणि उन्हाचा तडाखा यामुळे अनेक मतदार मतदान न करताच परत फिरल्याचं दिसून आलं. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केलाय. पेशन्स आहेत आणि मतदान केल्याशिवाय घरी जाणार नाही आम्ही. आणि आपण बघितलं तर 58 नंबरमध्येच इतका वेळ लागतोय. 59 आणि 60 मात्र रिकामी आहे. त्यामुळे कळत नाहीये नेमकं काय नियोजन केलंय आणि काय आहे. तर सायन प्रतीक्षा नगर बूथ क्रमांक 18 मध्ये लोकांना तब्बल 4 तास मतदानाच्या रांगेत उभं राहावं लागलं. दरम्यान मुंबईमध्ये मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. तसंच किती उशीर झाला तरी हटू नका, मतदान करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केलंय. निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते. विशिष्ट वस्त्या तिथे नावं 2दा 3दा 4दा तपासली जात आहेत. मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घरगड्यासारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे. दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते. मुंबऱ्यातील मतदान केंद्रावर मतदारांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. मुंबऱ्यातील अनेक मतदान केंद्रांवर अशीच परिस्थिती असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. दरम्यान प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळेला जितेंद्र आव्हाडांनी केला. काही एक मत द्यायला जर 5 मिनिटं लागणार असतील तर 1 तासात किती मतदान होईल? 12. पूर्ण दिवसात किती मतदान होईल? 120. आणि यादी आहे 1400ची. कसं होणार आहे? इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल, अधिकारी मुद्दामून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना, रद्द करून टाका ना. घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई ठाण्यासारखी शहरं. मुंबईकरांना एक एक मिनिट महत्वाचा आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या सुस्तावलेपणामुळे अनेक मुंबईकर मतदानापासून वंचित राहिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड संताप आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.